ला 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 ला. शारदाताई, तुम्ही आलात? अहो रमाबाई, जरा हळू बोला, ओरडू नका. का? काय झाले? अहो काही झाले नाही, पण तुम्ही ओरडलात तर मात्र नक्की होईल. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. कळेल, सगळे कळेल. तुम्ही आधी अभ्यासिकेत चला पाहू. अभ्यासिकेत? चला रमाबाई, वेळ घालवू नका. तुम्ही लगेच माझा अभ्यास घेणार? मला प्रश्न विचारू नका हो. चला लवकर लवकर चला. रमाबाई, आपण अभ्यासास सुरुवात करूया. थांबा मी तुमच्यासाठी गुळपाणी घेऊन येते. काही नको गुळपाणी. काल गुळपाणी आणायला गेलात आणि परत आलातच नाहीत. माझ्याकडे ही लबाडी चालायची नाही. मला वाटले होते महादेवरावांचे घर म्हटल्यावर इथे शिक्षणाची आवड असेल, पण कसे काय नाही कसे काय. काल तुला शिकवण्याचा पहिला दिवस, पण या घरातल्या बायकांनी मलाच शिकविले. हसू नका. काय म्हणावं काय या बायकांना. एकीने चटणी वाटून घेतली तर दुसरीने भाकऱ्या करवून घेतल्या. महादेवराव आणि भांडारकरांनी शब्द टाकला म्हणून करावे लागते सगळे. आणि तुम्हाला तरी शिक्षणाची आवड आहे का? हो, मी लवकर पहिला धडा वाचून दाखविला ना की स्वतः मला माझ्या आईकडे घेऊन जाणार आहेत. हो का? पण तुमची अभ्यासातली गोडी बघता तुम्हास लवकर आईला भेटावयास मिळेल असे आम्हास वाटत नाही. आईचे नाव काढल्या बरोबर पाटी पेन्सिल बाहेर आली. असो, बरं मला सांगा, तुम्हास काय काय येते? तुम्ही मला धडा वाचावयास शिकवाल? हो, पण त्यासाठी आधी तुम्हास काय येते ते नको कळायला? मग त्यानुसार तुमचा अभ्यास कुठून आणि कसा सुरू करायचा ते आम्हाला कळेल. मला अ आ इ ई ते हळक्षज्ञ पर्यंत येते. बरं, मग मला लिहून दाखवा, मग आपण पुढील अभ्यास सुरुवात करू. या बसा. हो. काळजी वाटायला लागली हो वंस. अजून कसे आले नाहीत हे? हसते परसते काही निरोप नाही, टपाल नाही. काय समजावे माणसाने? गेले की तिकडचे होऊन जातात. यमीच्या लग्नाच्या वेळेस ठाऊक आहे ना तुम्हाला? आई, अण्णा आणि गोपाळ दादा कधी येणार आहेत? ते नसले की आम्हाला फार कंटाळा येतो. यमुनेने त्यांना थांबवून तर घेतले नसेल ना? नाही, यमीने किती हट्ट केला ना तरी हे नाही थांबायचे. इथली गडबड ठाऊक आहे त्यांना. पण कधी येणार आहेत ते? येतील येतील हो. गवंडी देखील सांगून केलाय नदीकाठच्या घराची डागडुजी झालीये म्हणून. पण ते आल्याशिवाय काहीच हालचाल करता येत नाही. सासूबाई, मी 8 दिवस माहेरी जाऊन येईन म्हणते. जा हो जा. फक्त गोपाळला येऊ दे. त्याला विचारून सांगून मग जा. ते कधीच येत आहेत, ते काही नाही. मी माहेरी जाणारच. माझा भाऊ येतोय मला न्यायला. तुम्ही वर्षानुवर्षे माहेरी जात नाही म्हणून आम्ही जायचे नाही का? तसेही ह्या इथल्या घरात जीव गुदमरतो माझा. आणि माझ्या होणाऱ्या बाळावर मला इथले संस्कार करायचे नाहीयेत. तेव्हा मी माहेरी जाणारच. आलीस का मूळ रंगावर? एक दिवस गोड बोललीस तर हुरळून गेले होते मी. पण तेरड्याचा रंग 3 दिवस असतो, हेच खरे. अननसातला, ब ब बदकातला,
क क कमळातला. अगदी बरोबर. अक्षरांची ओळख उत्तम झालीये. आता मी तुम्हाला शब्दांची ओळख करून देते. अक्षरांच्या समुच्चयाने शब्द तयार होतो. काय तयार होतो? शब्द. अगदी बरोबर. अगो बाई बाई बाई, शारदे तू आलीयस होय? वा 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 वा. नाही पण कोणी मला काही सांगितलेच नाही. हे आमचे घर गडी सुद्धा इतके माजलेत म्हणून तुला सांगते. अहो नाही नाही, मीच त्यांना तसे सांगितले होते. म्हटले तुम्हाला उगीच त्रास नको. अगं बाई तू सांगितलेस का? बर बर बर. नाही म्हणजे हा नसता शहाणपणा करायला तुला कोणी सांगितला? तुझ्या या अशा सांगण्याने घरगडी माजतील त्याचे काय? बरं ते जाऊ देत. तू चल खाली माझ्या बरोबर चल. अहो मी आता रमाबाईंचा अभ्यास घेते. अगो अभ्यास काय कुठे पळून जाणार आहे का? का दोघी कुठे पळून जाणार आहात? नाही ना. आज महाशिवरात्र आहे. उपास असेल तुझा? आहे ना उपास? का दिला सोडून? नाही 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 आहे उपास? नाही म्हणजे उपास आहे. आहे ना. मग चल खाली चल आणि फराळाचे काहीतरी खाऊन घे. मग काय ते शिकवायचे ते शिकवा. आणि रमे, परसदारात पापड वाळत घातलेत ते डब्यात भरगो, कळले का? हो, इथले आवरते आणि मग ठेवते डब्यात पापड. बरंय. चल चल शारदे. अगो असे कसे? तू अतिथी अतिथी देवो भव. चला चला चला. मला नको फराळ. असे कसे? अरे नारू, तू अजून हेच करतोयस? जा लवकर स्वयंपाकघरात. सुभद्रा काकू बोलवते, जा लवकर. रानड्यांचा वाडा हाच ना? हो हाच. तुम्ही बग्गी जवळ थांबा. या ना तुम्ही. हो. या ना. क्षमा करा, मी आपल्याला ओळखले नाही. अगो बाई, मी सौ अन्नपूर्णा रामकृष्ण भांडारकर. अगं बाई, हो का? भांडारकर येत असतात अधूनमधून दादाला भेटायला. पण आपण कसे येणे केलेत? नाही म्हणजे दादा मुंबईला गेलाय ना काही कामासाठी. हो, आम्हास ठाऊक आहे. हे देखील गेलेत त्यांच्यासोबत मुंबईला. हो का? बरे तुम्ही बसा ना, मी माईंना बोलवते. नाही नाही, असू दे. म्हणजे माईसाहेबांना भेटेनच मी नंतर. पण आज मी खास रमाबाईंना भेटावयास आले आहे. आहेत ना रमाबाई घरी? हो. नारू जी इकडे ये. रमा कुठे आहे? रमाबाईंनी परसदारी आहेत. यांना परसदारी घेऊन जा. हो या. खास रमाबाईच भेटावयास आली आहे म्हणे. मोठी विदुषीच आहे ना ही रमा. ताई, तुम्ही दिलेले फराळाचे सगळे संपवले. संपले ना? थांब थांब थांब. एक पेला भर मसाले दूध पी. नको नको, राहू देत. आता तरी मी जाऊ का? जाते म्हणतेस? बर बर, जा. हो जा जा. तुलाही खूप कामे असतील नाही का? अगो पण जाता जाताना तिथे ते शेंगदाण्याचे कूट ठेवले आहे, ते मला इथे देऊन जा. हो हा. आलेच. अगो बाई, काय झालंय? हो हो, हे नुसतेच शेंगदाणे, कूट नाहीये. अरे देवा. अगो पण कूट करायला असा कितीसा वेळ लागतोय? काय हो जाऊ बाई? हो ना. तो बघ तिथे खलबत्ता ठेवलाय, तो खलबत्ता घे आणि हे सगळे दाणे मला कुटून दे. पण अगो जा, आण तो खलबत्ता जा. अगं जा ना.
आणि काय ग अगो फराळ झाला ना तुझा नीट मग काय ताट कोण उचलणार हा ठेवते नीटात हा संस्कार बिस्कार काही नाही ठीक आहे कपाळ शिकवणार रमेला हा राहू दे राहू दे राहू दे धुवत नको बसूस गडी आहे तो आमच्याकडे त्या कामासाठी हा आता उभी का राहिलीये सांड ना खलबत्ता अहो पण मी इथे शिकवायला आले आहे असेच ना हो अगो मग आम्ही कुठे अडवले आहे आणि रीतीप्रमाणे मुलीने दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर वडीलधाऱ्या बायकांस मदत करायची असते हा बरोबर मग जरा रीतीप्रमाणे वागलीस तर काय बिघडले जा हो जा 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 गुणाची ग बाय माझी जा पण अगो जा हो प्रेमाची भाषा मुली कळतच नाही नाही तर काय ऐक काय गो काय झालंय उसण भरल्यासारखी अगो बाई नाजूकच आहे हो भलती ही यावरूनच दिसते घरी किती कामे करत असणार ते काही नाही होत उचल 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 चला ठेवा ठेवा या टाक टाक कूट आजच हवाय आज चालव अगो 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 किती जोरात कुटतीये फोडशील ना खलबत्ता अशाने आमचा दाणे घाल त्याच्यात अजून घाल घाल लवकर. अगो बाई अगो पाणी नाही दाणे घालायचे होते कर मग बाई रमाबाई आपण खास मला भेटावयास आलात